हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर नाही का सकाळी सकाळी मी मस्त नाही का टुबुक गार्डनमध्ये गेली होती आणि पाहिलं का मस्त पानं नाही का माझ्या स्वागतासाठी पळून गेली होती. मग नाही का घरी आली तर रस्त्यावर मध्ये कुक्याने माझी बहीण गेली भेटली बड्यापैकी. अच्छा हमको सिखा रही है हाय इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. दीदी अबे दीदी म्हणा पप्पा मम्मी दीदी. तर माझी बहीण नाही का रस्त्यावर उभी होती कारण की नाही का तिथे दुकानात वगैरे जायचं होतं म्हणून नाही का ते झोला घेऊन नाही उभी होती तिथं. तर दुकानातून आली त्याच्यानंतर मग आम्ही चाय बनवायची प्रक्रिया सुरू केलतो. आम्ही की काही सुरू नाही केलं, मम्मी सुरू करून चालली गेली. फक्त आम्हाला पाहायचं होतं आणि जे नाही का स्टाईली बानी दिसते ना ते स्टाईली गिन्न ओरिजिनल ते फक्त एक स्टिकर बी आम्ही मेशोवरून बोलवलं. त्याच्यानंतर मग नाही का पप्पासाठी सकाळी मम्मीने पोहे गिन बनवली होती तर ते आम्हाला मम्मीने आता ते नाही का गरम गिन करून दिले. तर मी माझ्या मम्मीला म्हणलं मला जास्त दे म्हणून नाही का माझ्या मम्मीने मला डायरेक्ट कटोराच देऊन दिला. तर मी मस्त खाल्लो बड्यापैकी. त्या चाय पण भेटला आमच्या घरी नाही का त्या दिवशी नाही का मस्त सहभागीने भरली होती. आमच्या घरी कोमलची मम्मी आली होती, अजून आत्या वगैरे आली होती, कुक्यात आमच्या घरी होत असते. आम्ही तर तिघजण असे पण आहोत. तर आमच्या घरी सहभागी होती, नाश्ता वास्ता सगळ्याला दिली होती मम्मीने दिवाळीच्या. तर आता मस्त खायच्या गोष्टी करू दिवाळीचा नाश्ता करायला. मग नाश्ता पाणी गिन करून नाही का अपुताईच्या घेऊन घरी गेलो. अपुताई मस्त टिकला पावडर गिन लावून बसून होती कारण की त्यांना ऑफिसमध्ये गिन जायचं होतं. तर नाही का श्वेताताईची तयारी गिन व्हायचीच होती. मग थोडीशी गिन बोललो त्यांच्यासोबत. मग अपुताईने मला तिच्या झुला दिला. तिथं बहुत सारे सामान गिन होते. तर अपुताईच्याच गाडीवर बसून नाही का तिच्याच घरचं सामान गिन आणलो. मग अपुताईला पण घरी आणलो आमच्या. तर नाही का मग श्वेताताई पण आली मागं चल म्हणून उशीर गिन होत्या का म्हणून. तर श्वेताताई गिन नाही का मग चालले गेले दोघं. तर मी विचार केलो का आज आपण बिर्याणी बनवू बड्यापैकी. तर जसं का मला बहुत बिर्याणी बनवता येते, मला बिर्याणी गिन काय बनवता येत नव्हती म्हणजे अंडा बिर्याणी. तर माझी बहीण म्हणते का आता मी पण तुला सहकार्य करतो, मला पण बिर्याणी खायचीच आहे. तर नाही का माझ्या बहिणीला मी सगळं कापकुपाचे कामं गिन नाही का लावून दिलं. तर टमाटर वगैरे मिरची दिली कापासाठी लावलो. तर ते नाही का ब्लू कलरचं माझ्या पप्पाने गिन आणलं होतं यंत्र कापासाठी, पण थोडंसं बरोबर जमत गिन नाही का कापली गिन. त्याच्यानंतर मग आम्ही नाही का अंडे वगैरे उकळून टाकलो. त्याच्यानंतर मग मीनं प्रोसेस घेऊन सुरू केलो. आता थोडंसं शिजत आहे ते तर त्याला फिरवून घेऊन टाकतं. तोपर्यंत माझी बहीण तांदूळ वगैरे धुते कारण की नाही का आम्ही एकसाथच सगळं बनवून टाकलो. त्याच्यानंतर मग थोडंसं शिजायसाठी आम्ही ठेवून घेऊन दिलं. माझी बहीण गिन धुतली बड्यापैकी. त्याच्यानंतर मग आता आमची बिर्याणी रेडी गिन झाली होती. माझ्या मम्मीने नाही का ते अंडीला डायरेक्ट वरतं असं कापून गिन ठेवून दिलं होतं शाळेत म्हणून असं दिसत आहे. तर मग आता आम्ही खायची वेळ गिन आली. तर आता टेस्ट केलो कसं गिन वाटतंय म्हणून कारण की नाही का फर्स्ट टाइम बनवलं होतं. एकदम काही असं मसाला टाईप गिन काही वाटत नव्हता, नॉर्मल असा आलू भातच वाटत होता. पण ठीक आहे बिर्याणी म्हणून आम्ही खाऊन टाकलो बड्यापैकी. म्हणजे अजून कधीतरी बनवणार असं पण वाटलं. मग मला तर आवडलं, माझ्या बहिणीला पण आवडलं आणि माझ्या मम्मीला पण आवडून गेलं. तर मग नाही का जेवण झाल्यावर असं वाटत होतं का आम्ही काही खाल्लोच नाही, उपाशीच पोट वाटत होतं. मग डेअरी मिल्क गिन खाऊन टाकलो. त्याच्यानंतर मग सायंकाळ गिन झाली तर माझ्या मम्मीने चिवडा अजून चाय न तोच गिन देऊन दिला, ते खाल्लो. त्याच्यानंतर मग आता सायंकाळ तर झालीच होती. तशी मम्मी म्हणली का थोडीची गाणे काढ, तर मी म्हणलं मी नाही करत, मी एंटरटेनमेंट करतो लागन तर. मग जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर कानाला गिन पांघरून टाकून थंडी लागत होती. तर चला गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाय बाय.